आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो धाराशिवमध्ये आणि माझ्या सोबत आहेत इंजिनियर आरिफ शेख सर, की जे खरं तर मागच्या 10 वर्षांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे ते रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करतात, कमर्शियल प्रोजेक्ट्स करतात. पण या ओळखीपेक्षा एक सगळ्यात महत्त्वाची ओळख आहे ते म्हणजे असं म्हणतात, की कन्स्ट्रक्शन फील्ड हे क्रिएटिव्ह फील्ड आहे. याच्यामध्ये रोज नवीन-नवीन कल्पनेला वाव आहे. आणि अशा क्रिएटिव्ह फील्डमध्ये एखादा जेव्हा आर्टिस्टिक माइंडचा माणूस येतो, तेव्हा त्याच्या क्रिएटिव्हिटीला अजून बाहेर येतो असं म्हणतात. आणि असाच एक क्रिएटिव्ह माइंडचा माणूस माझ्या समोर आहे. कारण ते स्वतः उत्तम आर्टिस्ट आहेत, उत्तम सिंगर आहेत आणि त्याच्याबरोबर कविताची कला असेल, लेखनाची कला असेल, अशा अनेक कला त्यांना अवगत आहेत. आणि ते वेगवेगळ्या पदांवर याच्यासाठी काम करतात. कलाकारांसाठी सुद्धा महाराष्ट्रभर काम करतात. सो या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल, सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या प्रवासाबद्दल या सगळ्यांबरोबर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. सो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार सो सर. आज गप्पांना मला अजून जास्त मजा येते कारण असं म्हणतात की जसं एक प्लॅन जेव्हा एखादा सिव्हिल इंजिनियर देतो एखाद्या घरासाठी आणि जेव्हा दुसरा प्लॅन द्यायची वेळ येते तेव्हा पहिला प्लॅन हा दुसऱ्या प्लॅन सारखा असला नाही पाहिजे, असं अर्थात बरोबर. त्यासाठी त्याची क्रिएटिव्हिटी महत्वाची आहे. बरोबर. आणि क्रिएटिव्हिटी जेव्हा येईल तेव्हा तो माणूस थोडा आर्टिस्टिक माइंडचा असेल, हो. जेव्हा त्याच्याकडे एखादी आर्ट असेल, कारण हे आर्ट आणि सायन्स असं दोन्ही आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आणि तुमच्याकडे दोन्ही आहे, त्यामुळे दोन्ही बद्दल आपण गप्पा मारूया. सो सगळ्यात आधी मला पहिल्यांदा विचारायचं ते म्हणजे तुमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंड बद्दल. Okay. एक म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, की ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही फील्डमध्ये आलात? कारण तुमचं पूर्ण अटायर बघून असं वाटतं की तुम्ही खरं मॉडेलिंग मध्ये जास्त अजून काम हो. चांगलं केलं असतं. पण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आता तुम्ही आलाय आणि एवढे 10 वर्ष सक्सेसफुली काम करताय, तर ह्याच्या मागे इन्स्पिरेशन कोणाचं होतं, काय सांगाल? तर आता फर्स्ट ऑफ ऑल माझा एज्युकेशनचं मी जर्नी जर तुम्हाला सांगितली तर हो. मी 10वी पर्यंत खूप म्हणजे चांगल्या क्वालिटीचा आणि खूप चांगला विद्यार्थी होतो. बरं. 80-90 ठीक क्या आहे, बात आहे. उत्तम आहे. होय होय, 80-90. तेव्हा चांगली ग्रेड होती ही 80-90. आणि त्यानंतर असं झालं की डिप्लोमाला जायचं, पण मला माझं जे आहे ना 10वीत गव्हर्नमेंटला मला जेव्हा ट्राय करायचं होतं तेव्हा 86% जे होते 86%ला बरं. क्लोजिंग झालं. हो. आणि मला होते की एक 82-83 पर्यंत मला पडले, तर मला बरं. गव्हर्नमेंटला मला जॉईनिंग झालं नाही. हम्म. तर मी तिथून एक प्रायव्हेट कॉलेज आहे बरं. तिथे ऍडमिशनला गेलो, तर सिव्हिल डिपार्टमेंट मी Available. मेकॅनिकल मध्ये जाण्यासाठी हे केलं, पण बरं. तिथं आहे ना मला सिव्हिल डिपार्टमेंट भेटला. बरोबर. आणि त्यानंतर म्हणजे तो जी एज होती तो एक आर्टिस्ट माझ्यातला एक आर्टिस्ट निघत होता. बरोबर. क्रिएटिव्ह माइंड मी काढत होतो, म्हणजे काही ना काही असं म्युझिक मध्ये तर हो, तिथं बरोबर. वेळ चालत होता. मग ही जर्नी अशी स्टार्ट झाली आणि सडनली मला सिव्हिल मध्ये जेव्हा भेटलं तर मला स्टार्टिंगला मला म्हणजे या गोष्टीची आवडच नव्हती. हा हा. फर्स्ट इयर गेला, मी चांगल्या मार्काने पास झालो. हम्म. त्यानंतर थोडं मला असं येलं की मला येतंय, जमतंय या गोष्टी. बरोबर. आणि ती फ्लो मध्ये मग निघत गेलो. बरोबर. मग मी डिप्लोमा माझा संपवला. अच्छा. डिप्लोमा संपवला. बरोबर. पुढे वडिलांची डेथ झाली. हो. त्यानंतर असं होतं की थोडं घराची जिम्मेदारी जास्त बरोबर, वाढली बरोबर. आणि थोडं क्रिटिकल कंडिशन होती त्या टाइमला. मी डिप्लोमा संपल्यावर माझं एक ऑफिस छोटे मोठे काम स्टार्ट केले. बरं. प्लॅनिंग, 3D प्लॅन, छोटे मोठे जसे बरोबर. भेटेल तसं माझं सर्वाई चालू होतं त्या होय टाइम. होय. आणि सगळी जिम्मेदारी असल्यामुळं घरात माझं लग्नही कमी वयात झालं. बर. 20व्या वर्षी म्हणजे माझं लग्न झालं, एक बरं. 20-21 हो वर्ष. हो. मग जिम्मेदारी जास्त. हम्म. मग मी थोडं काम करत वर्ष 2 वर्ष असे थोडं स्ट्रगल केलं. त्यानंतर डिग्रीला ऍडमिशन टाकलं. काम तर चालू होते. बरोबर. डिप्लोमा केला, मला तेवढी स्किल होती पहिल्यापासून. होय, कारण होय. की मी फर्स्ट इयर सेकंड इयर पासून मी सुपरवायझर म्हणून कुठे एज्युकेशन माझं एक टायमिंग होतं. कॉलेज संपलं, साईडवर जाणं, आपलं बरोबर. शिकणं. मग ते एक वेगळ्या फ्लो मध्ये आपण वाहत गेलो. बरोबर. आणि पहिलं तर होतं जिम्मेदारी, सगळ्यात मोठा विषय तोच होता, जिम्मेदारीवर कसं मी मात करत जात होतो. बरोबर. आणि कॉलेज टाइम संपला, साईडवर जायचो, शिकायचे. काही आमचे सिनियर्स आहेत आपल्या धाराशिवमध्ये, उस्मानाबादमध्ये एक सिनियर्स आहेत, हो हो. यांच्याकडून भरपूर काही मला काही प्रॉब्लेम आले तर मी निर्लज्जपणे विचारायचो. हो हो. काही मनात काही शंकाही ठेवायची नव्हती. बरोबर. मग मला काही सपोर्ट करत चालले काही इंजिनिअरिंगले. एज्युकेशन, काम, मग थोडं क्वालिटी, थोडं काही नवीन इन्व्हेंट. बरोबर. आणि 3D आर्टिस्टिक काही गोष्टी मी आणत गेलो इथं. बरोबर. त्यानंतर अचानकच माझे काही प्रोजेक्ट बघून माझा बिझनेस असा बूस्ट झाला. क्या बात आहे. हा, बूस्ट झाला. व्हेरी गुड.
आणि कंटिन्युअसली मला प्रोजेक्ट तर ॲट अ टाइम मी 30-40 ॲट अ टाइम मी प्रोजेक्ट मी सांभाळत होतो. क्या बात आहे. आणि लोकांना क्वालिटी कळाली. हो हां. आणि एक मिनिट सर, हो. फोन हम्म. फोन ऑफ करू. सॉरी सर, हा नाही असं काही हरकत नाही, तिथनंच पुन्हा कंटिन्यू करू आपण त्या फ्लाईट point. मोडवरच टाका सर. लोकांना क्वालिटी कळाली या वाक्यापासून तुम्ही परत कंटिन्यू हो. करा. ब्लूटूथ काढून टाका. 000. आणि लोकांना क्वालिटी कळाली. हम्म. आणि एकदा या मार्केटमध्ये असं आहे की एकदा लोकांना क्वालिटी कळाली बरोबर तर तो शोधत येतो तुमच्याकडे. बरोबर. आणि हेच माझ्यासाठी खूप म्हणजे असे मोठे मोठे प्रोजेक्ट क्या बात आहे. करायला मिळाले. करायला मिळाले. तर Very ह्याच्यात हाय राईज बिल्डिंग होता, कमर्शियल होतं, रेसिडेन्शियल होतं. हो मग मला त्याच्यातून पण मी एक मार्ग काढला की मी रेसिडेन्शियल मध्ये एक थोडं लक्झरीमध्ये वळालो त्या वा साईडला. वा. आणि त्याच्यात मग कन्स्ट्रक्शन प्लस इंटेरियर या पण गोष्टी होत्या. व्हेरी गुड. मग दुसरा पार्ट असा होता की मार्केटमध्ये रिनोव्हेशनचे जे टॉपचे इंजिनियर थोडं त्या प्रोजेक्टमध्ये आहे ना इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी थोडं टाळतात. बरोबर. मग मी त्याकडे पण लक्ष दिलं. जे आपले सर्वसामान्य लोक आहेत त्यांना तेवढं डिमॉलिश करून नवीन बांधायचं किंवा नवीन प्रोजेक्ट बांधण्यासाठी तेवढं अमाऊंट नसतो त्यांच्याकडे. बरोबर बरोबर. मग ते काय करतात लिमिटेड अमाऊंट घेऊन आम्हाला थोडंसं रिपेअरिंग चांगलं पाहिजे हे पाहिजे. हम्म. मग त्यांची क्वालिटी कोण बघणार. बरोबर बरोबर. मग XYZ इंजिनियरचे नाव घेतले तर एक्सपेन्सिव्ह आहेत, एवढं परवडत नाही. म्हटलं ठीक आहे चला पहिलं स्टार्ट तरी करूया. बरोबर. अशात रिनोव्हेशन मध्ये पण माझा जास्त फ्लो झाला. व्हेरी गुड. आणि ह्याच्यात असं आहे सर एक प्रोजेक्ट संपला की ऑटोमॅटिक आपल्याला ना प्रोजेक्ट यायला चालू हो होता. हो हो अगदी बरोबर आहे. हो या इंडस्ट्रीत असेल म्हणजे मला असं तुम्ही आता सांगत होता आणि मी ते माझ्या डोळ्यासमोर पण ते पिक्चर सगळं चाललेलं की कसा असेल प्रवास. त्याच्यावरनं मला असं वाटलं की तुम्ही बिंग आर्टिस्ट असल्यामुळे जसं तुम्हाला तिथं स्टेज परफॉर्मन्स महत्वाचा आहे हो आणि तो परफॉर्मन्स असेल तर ऑडियन्सची तशी दाद येते. तसाच माझ्या मते तुमचा इथला पण परफॉर्मन्स चांगला आहे आणि तो एक परफॉर्मन्स जर चांगला असेल तर तुम्हाला दुसरा ऑफकोर्स काम मिळतं कारण सिव्हिल इंजिनिअरसाठी ते जास्त महत्वाचं हो ना, असतं. हो ना. तसा प्रत्येक प्रोजेक्ट तुमचा महत्वाचा आहे. सो अशा अँगलनं आता आपण सिव्हिल इंडस्ट्रीशी रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊ. ओके सर. कारण तुम्ही त्यातले 2-3 महत्वाचे मुद्दे सांगितले त्यामुळे आपण हळूहळू त्याच्याकडे बोलूया. एक आहे पहिला मुद्दा म्हणजे हे फील्ड मागच्या तुम्ही 10 वर्षांपासून याच्यात काम करताय. तर या फील्डमधले ट्रान्झिशन तुम्ही बघितलेलं आहे हो एका अर्थानं टेक्नॉलॉजीचं. हो तर टेक्नॉलॉजी पूर्वी काही वेगळी वापरली जायची. आता नवीन नवीन सॉफ्टवेअर्स आलेले त्याच्या हो. मदतीनं प्लॅन्स मध्ये पण हे झाले. तर टेक्नॉलॉजीचा सपोर्ट आताच्या काळात तुम्हाला कसा होतो हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न म्हणजे तुम्ही आता सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर असं वाटतं का की अजून कुठला एखादा कोर्स मला लेटेस्ट केला पाहिजे जर मला या स्पर्धेच्या युगात पुढे जायचं असेल तर. सर आता या टोटली जर्नीमध्ये तुम्हाला अपडेट राहणं गरजेचं आहे. बरोबर आणि त्या अपडेटमध्ये तुमचा एज मॅटर करत नाही सर बरोबर. किंवा तुमचा एक्सपिरियन्स मॅटर करत नाही. मग प्रत्येक वर्षी एक नवीन सॉफ्टवेअर आपल्याला मार्केटमध्ये भेटतो. हो. आपण जे वर्किंग आता पहिलं जसं होतं की ऑटोकॅड पासून चालू झालं हो त्यानंतर असे काही सॉफ्टवेअर आले बरोबर. त्याने सगळं म्हणजे इंडस्ट्री पूर्ण चेंज चेंज झाली. होऊन गेली. आणि ते आपल्या इथं ते त्या गोष्टी यूज होणं खूप आपलं तरी जे आपलं महाराष्ट्र आहे किंवा आपलं जे एक आमचा जिल्हा आहे हो तिथं थोडं लेट येत होतं. बरोबर. टेक्नॉलॉजी थोडी लेट येत होती कारण की आम्ही जेव्हा 10 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही आलो ना टेक्नॉलॉजी तेवढी नव्हती. बरोबर. तेव्हा तिथं वॉक थ्रू म्हणजे काही माहित नव्हतं त्यांना. किंवा इंटेरियर डिझाईन मध्ये फक्त ठीक आहे बनवून दिलं बरोबर. आणि झालं. आणि मग वॉक थ्रू या गोष्टी म्हणजे जे आमच्या जे जनरेशन होती त्या जनरेशननी वॉक थ्रू बघितलं. किंवा 3D चं वर्क कसं असतं हे बूस्ट करायला चालू केलं बरोबर मार्केट. बरोबर. आणि एक आत्ताचा असा वेळ आहे सर की विदाऊट इंजिनियर काम करायला इथं लोक भीत आहेत सध्या. चांगली गोष्ट आहे अशी एका अर्थानं. हा कारण विदाऊट इंजिनियर आर्किटेक्ट आणि टेक्निकल पर्सनही घेऊन काम करत काम आहे. करतात. बरोबर. आणि आज म्हणजे कन्स्ट्रक्शन एवढं सोपं झालंय तुम्ही नेटवर जरी तुम्ही बघितलं ते तुम्हाला भेटू चांगले शकतं. व्हिडिओज वेगवेगळे भेटू शकतात. पण ऍक्च्युली जेव्हा फील्डवर या गोष्टी आहेत बरोबर. पहिलं आपल्याला एक टेप होतं. हो नॉर्मली टेप साधी होतं. मेजर टेप. आता तुम्ही बघितलं तर डिजिटल टेप आहे. हो लेझरवरनं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. कॅल्क्युलेट करू शकता. बरोबर. मग आता हा तर टेक्निकल साईडवरचा आहे. बरोबर. सॉफ्टवेअर्स मध्ये सर आता AI आलेला आहे. हो तुम्हाला काही करण्याची गरज नाही.
रूम साईज हे ते तुमचं प्लॉट एरिया सांगितलं, ऑटोमॅटिक जनरेट होतं. बरोबर. मग ह्याच्या पुढे अजून काय येऊ शकतं हे बरोबर. माहित नाही. माहित नाही. बरोबर आहे. एकीकडे आपण जे हे टेक्नॉलॉजी बद्दल बोलतोय, तुम्ही आता हम्म. सांगितलं टेक्नॉलॉजीचा शिफ्ट कसा आहे हम्म. आणि त्याप्रमाणे तुम्ही एक सांगितलं की आता धाराशिवमध्ये सुद्धा लोक पूर्वी जे मिस्त्रीकडनं ठेकेदाराकडनं काम हो. करून घ्यायचे, तर आता सिव्हिल इंजिनियरकडनं ते लोक सुद्धा अपडेट झालेले. पण या सगळ्यामध्ये एक फॅक्टर जो अपडेट झाला नाही इतक्या वर्षात, तो आहे लेबर किंवा कामगार आपण ज्याला म्हणतो, आणि त्याच्यामध्ये अनस्किल्ड लेबर जो मागच्या काही वर्षांपासून पण होता आणि आता पण अजून तसाच आहे. हो. तर या अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कसं त्या बघता सगळ्या परिस्थितीकडे? सर सगळ्यात मोठा विषय आहे सर, पण कोणी हो. ह्याच्यावर लक्ष देत नाही. बरोबर. जसं की एक प्रपोर्शन आपण कॉन्क्रीटमध्ये किंवा एका ह्याच्यामध्ये आपण एक प्रपोर्शन ठेवतो, बरोबर. त्या प्रपोर्शन मध्ये त्यांना टाकत नाही. हो हो हो. कारण की ठीक आहे, त्याला मोजता माहित येत नाही. नसतं. बरोबर. मग ते मी पहिल्या वेळेस असं माझ्या साईडवर झालं की त्याला लिहिता वाचता येत नाही. हो. एक फिमेल होती, लेडी होती. बरोबर. त्याला म्हणलं की अरे 10 टाक, म्हणजे 10 टाक म्हणजे ॲग्रिगेट जे आहेत ना हो, ते ते समजा चांगलं आहे. ॲग्रिगेट किंवा एम सँड ती 10 टाक. ती म्हणायची हो. मी बघतोय, वरून बघतोय तरी 7च टाकायची. अच्छा. मग मी येऊन खाली विचारलं तू असं का केलं? बरोबर. मी म्हणते सर मला वाचता येत नाही, मला लिहिता येत नाही, बरोबर. वाचता येत नाही, मला मोजता येत नाही. त्यामुळे मी म्हटलं तू हे 7 कसे काय टाकले? हो. म्हणे ती आजूबाजूला माझ्यासोबत जी होतं ना ते जसं टाकत होतं मी त्याला फॉलो करत होते त्या वा. गोष्टीवर. हम्म. मग तिथून माझ्याकडे जे लोक येत आहेत, बरोबर. जे कोणी मिस्त्री येतो, जे हम्म. कोणी कॉन्ट्रॅक्टर येतो, त्याला फर्स्ट ऑफ ऑल आपण काही लेबर वगैरे जे असतात ना, आपण मीटिंग घेणं काम आहे सर. बरोबर. ऑफिसवर एक जे काही टीम येत राहते, आपल्याला माहिती आहे ना, तो कॉन्क्रीटचे हे लेबरवाला येत राहतो आपल्याला, बरोबर. तर त्यांच्यासाठी छोटासा एक कार्यक्रम ठेवू हम्म. शकतो. हो, सॉरी, अगदी, ठेवू अगदी. शकतो. त्यांना हे सांगू शकतो की ठीक आहे, बरोबर. तुम्हाला लिहिता वाचता येत नाही, पण या गोष्टी तरी तुम्ही फॉलो करा. करा. बरोबर. जसं हा एक लेबरचा मुद्दा आहे, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन मध्ये पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे प्लॅन. हो. आणि तुम्ही तर आता रेसिडेन्शियल मध्ये काम करता, हो. बऱ्याचदा असं होतं की तुम्ही एक प्लॅन क्लायंटला सजेस्ट करता आणि त्याच्यानंतर क्लायंटचे कोण रिलेटिव्ह भेटतात, मित्र येतात आणि मग तो प्लॅन मध्ये पुन्हा रिव्हिजन येतं. तर प्लॅन या स्टेजचं तुमच्या मते महत्व काय आहे, तुम्ही कसं त्याच्यावर काम करता, ते फक्त ऐकायचं आहे. सर डिफिकल्ट पार्ट आहे सर तो. हो. इंजिनियरचा सगळं डिफिकल्ट पार्ट आहे, त्याचा प्लॅन फर्स्ट अटेम्प्ट मध्ये किंवा सेकंड क्लिअर अटेम्प्ट होणं. पास होणं. बरोबर. पास होणं. कारण की नाही झालं तरी तुम्ही 20 जरी प्लॅन दिलात ना, तो समोरचा सॅटिस्फाय नसतो. अच्छा. सॅटिस्फाय नसतो त्याच्यावर. बरोबर. मग सगळ्याची टेक्निक वेगळी आहे. हो. बरोबर आहे. जर माझी पण मी टेक्निक जर मी शेअर केली हो. तर नवीन मुलांसाठी जे यंग नाही, तो प्रश्न पुढे परत येणारच परत आहे, येणार त्यामुळे आहे. पुढचा एक प्रश्न विचारणारच आहे. ठीक आहे त्याच्यामुळे त्याही प्रश्नाकडे मला लगेचच जायचंय. सर. आता एक कलर आहे, हो. तुम्हाला आवडतो, तुम्हाला आवडत नाही, हो. ह्यांना आवडतो, त्यांना आवडत नाही. बरोबर. तसं ही प्लॅनचा विषय आहे. आता प्लॅन जेव्हा आपण बनवतो, काही लेडीज राहतात हो घरात, हो. त्याला साईजचं मॅटर नाही, त्यांना माहित नाही, फक्त त्यांच्या मनात माहित राहतं की मला मोठं पाहिजे, बरोबर. मला किचन असं पाहिजे. मग सडनली काही कॉस्टचा विषय राहतो, काही फायनान्शियल इश्यू राहतो, मग रूम कमी जास्त, स्लॅब कमी जास्त करतो. पण ते चालू असताना मग ते जेव्हा वरती येतो तोपर्यंत कळत नाही सर. बरोबर. वरती आल्यावर ते नवीनच विषय, नाही मला नाही आवडलं. बरोबर. मग तेव्हा आपण काही टॅकल करू शकत नाही. हो हो. मग काही आपण ऑप्शनल ठेवतो, जसं की वॉशिंग एरिया आहे, बरोबर. स्टार्टिंगलाच एक 6-7 फूट 6 फूट जागा ठेवतो हो. टॅकल सगळ्यात करण्यासाठी. महत्त्वाचं. हा. आणि जेव्हा प्लॅन पास करायचा असतो त्यावेळेस मी सगळ्यांची रिक्वायरमेंट घेतो. बरोबर. मी असं सर, कोणी ऑनर असला, मी ऑनरला सेपरेटली मी भेटत नाही, बरं. मी फॅमिली मेंबरला सुद्धा भेटतो त्यांच्या, व्हेरी गुड. की तुमच्या आईंची काय इच्छा आहे विचारा. मग काकू काय तुमची इच्छा आहे मला सांगा, मी पर्सनली जाऊन भेटतोय. असंही नाही की मी फक्त ऑफिसवर बसतो सर, हो हो. ऑफिसवर नाही नाही, अर्थातच हे पर्सनली घरी जाऊन engineer- काकू तुम्हाला काय पाहिजे. बरोबर. काकू म्हणती मला किचन मध्ये असं पाहिजे, तसं पाहिजे, मला बाहेर पोर्च मध्ये असं पाहिजे. ठीक आहे काकू, तुम्हाला भेटून जाईल. वाईफ असते, वहिनी तुमची काय अपेक्षा आहे, मला म्हणे रूम मध्ये हे पाहिजे, ते पाहिजे, मला हे पाहिजे, ते पाहिजे. ठीक आहे का वहिनी, तुम्हाला भेटून जाईल. वडील आहेत, तुम्हाला काय पाहिजे, मला एक अभ्यासाला काय तर द्या. म्हणजे ठीक आहे काका, तुम्हाला भेटलं, काही प्रॉब्लेम नाही. त्यांची मुलं आहेत, दीदी काय पाहिजे तुम्हाला, ते म्हणतात की काका आम्हाला असं असं पाहिजे, ते तसं बेड पाहिजे, तसं हे पाहिजे, तसं हे पाहिजे. म्हणजे आयडियाज आपल्याला ऑलरेडी त्यांच्याकडूनच मिळतात, फक्त ते एक्झिक्यूट करायला यायला आपलं काम पाहिजे. आणि एक प्लॅन झालं तर फायनल होऊन जातं माझं. 1 ते 2. ठीक आहे, 1 ते 2. वा वा.
मग याच्यावर लगेच दुसऱ्या प्रश्नावर येणार आहे. आता तुम्ही सांगितलं प्रत्येकाचे एक्सपेक्टेशन तुम्ही घेतल्या, हो. त्याच्यानुसार तुम्ही प्लॅन बनवला. पण बऱ्याचदा कस्टमरचं किंवा त्या क्लायंटचं असं असतं की त्याचे एक्सपेक्टेशन कायम हाय असतात. त्याला वाटत असतं हे पण मिळावं, ते पण मिळावं. पण अशाला त्याचं बजेटही कमी असतं. हो आता तुम्ही दोन्ही सेगमेंटमध्ये काम करताय. तुम्ही लक्झरियस प्रीमियम हो सेगमेंटमध्ये काम हो करताय, जिथं बजेट हा इश्यू नसतो. हो तिथं जास्त बजेटचं तुम्ही उलट प्रीमियम हे वापरू शकता. पण जे मिडल किंवा लो मिड मधले आहेत जी लोक, तर त्यांचं बजेट कमी असतं आणि त्यांना काम तर क्वालिटी हवं असतं. हा वाजता. अशा वेळेला दोन्हीचं तुम्ही सांगड कशी घालता किंवा समतोल कसा राखता? सर ह्याच्यामध्ये आहे सर तुमचं स्लॅब एरिया, हो, कारण की कन्स्ट्रक्शन कॉस्ट निघतं स्लॅब एरियावरून बरोबर. मॅक्झिमम. हो, आपण टेंटेटिव्ह जेव्हा काढतो ना, ही स्लॅब एरिया वाचवणं गरजेचं आहे. बरोबर. तुम्हाला पार्किंगमध्ये ठीक आहे, एक्झाम्पल पार्किंगमध्ये आहे ना 3 फूट किंवा 4 फूटची तुम्हाला गॅलरीज भेटली हो, आणि आपल्या इथं काय स्क्वेअर फूट वाढवण्यासाठी ते पूर्ण कम्प्लीट करतात, बरोबर. हो, तर कॉस्ट तिथं वाढतो, वाटते. लेबर चार्ज वाढतो. तुम्हाला मटेरियलमध्ये 3 to 5% डिफरन्स बसेल सर, बरोबर. तुम्हाला लेबर कॉस्टमध्ये बसणार नाही. नाही, ही लेबर कॉस्ट वाचवावं लागतं सर तिथं. मटेरियल तर ॲज इट इज राहणार आहे. आज हाय आहे, उद्या लो होणार, किंवा आज लो आहे उद्या हाय होणार. मला जे मटेरियलची कॉस्ट, सॉरी काय म्हणतात त्याला, लेबर कॉस्ट लेबर कॉस्ट स्लॅबवर डिपेंड आहे सर. डिपेंड आहे. त्याला किती तुम्ही एक्झिक्यूट करता बरोबर. आणि कुठली रूम तुम्हाला आहे ना इम्पॉर्टंट आहे युजिंगला, हे महत्वाचं आहे. महत्वाचं. जसं की बरोबर. हॉलला लोक म्हणतात नाही भरपूर मोठं बनवायचं, पण ते तुमच्यासाठी नाहीच, ते नाहीच. लोकांसाठी आहे. ते तुम्हाला बेडरूम पाहिजे. एक्सपेक्टेशन आणि रियालिटी थोडं Reality. चेक केलं पाहिजे. बरोबर. हा जसा एक मुद्दा आहे. आता एक दुसऱ्या पुढच्या मुद्द्यावर असं येणार आहे, ते म्हणजे तुम्ही मूळचे इथले धाराशिवचे आहेत. हो जसं तुम्ही ही इंडस्ट्री 10 वर्ष बघताय, त्याप्रमाणे तुम्ही लहानपणापासून धाराशिव सुद्धा बदलताना बघितलेलं आहे. हो तर पुढचा प्रश्न असा मला विचारायचा आहे की एक इंजिनियर म्हणून तुमच्या जर विकासाचं विजन असं विचारलं, तर तुम्हाला काय वाटतं की पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये धाराशिवमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी हे प्रोजेक्ट्स झाले पाहिजेत किंवा या पॉइंट्सवर जास्त काम झालं पाहिजे, जेणेकरून धाराशिवचा सर्वांगीण विकास होईल? तर सर्वात अगोदर सर, जे कॉलेजचे मुलं आहेत, जे स्टडी करतायत, आपल्या इथं कल्चर नाही सर. तो बरोबर. कल्चर कसं की जेव्हा तो डिग्रीला, थर्ड इयरला, सेकंड इयरला किंवा फायनल इयरला आहे, बरोबर. ह्यांनी सेपरेटली सब्जेक्ट आउट ऑफ कंट्री काही पैसे वाचवून आउट ऑफ कंट्रीला जाऊन एक टूर करून येणं गरजेचं आहे. बरोबर. बरोबर. ह्यांना आहे ना विजन ऑटोमॅटिक भेटेल, आपल्याला काही बोलण्याची गरज नाही. बरोबर. जेव्हा त्यांना स्किल वर्क दिसून येईल, तो येऊन तिथलं 100% स्किल वर्क असेल ना, इथे येऊन त्यांना 50% जर यूज केला ना तरी विकास होऊन जाईल. सुद्धा होईल. पण असे काही मेजर पॉइंट सांगता येतील का की ज्या पॉइंट्सवर जास्त काम झालं पाहिजे आता डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं, की जेणेकरून धाराशिवचा जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास होईल आणि येणाऱ्या 15-20 वर्षात एक सिटी म्हणून आणि एक डिस्ट्रिक्ट म्हणून चांगलं त्याचं नाव होईल धाराशिवचं? असे कुठले विकासाचे पॉइंट्स आहेत किंवा कुठले मेजर प्रोजेक्ट्स आहेत ज्यावर काम केलं पाहिजे असं? इथं सर मोठे मॉल्स, बरोबर, थिएटर्स किंवा शॉपिंग मॉल्स बनणं गरजेचं आहे. आणि लोक जेवी मध्ये म्हणजे जॉईंट व्हेंचर मध्ये आपली जागा देण्यात ना हरकत द्यावी. कारण की मी या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये बघितलं, लातूर आहे, सोलापूर आहे, इथं लोक एवढा विचार करत नाहीत की देऊन टाकतात. आपल्या इथं जे धाराशिव शहरामध्ये लोक खूप विचार करतात आणि आपले रेट्स हाय आहेत सर, या दोन्ही सिटीपेक्षा जास्त हाय आहे. आणि इथं थोडा प्रॉब्लेम आहे, हे लोकांनी समजायला पाहिजे. बरोबर. पण हे सगळं करताना मग सरकारकडनं किंवा शासनाकडनं काय अपेक्षा आहेत? की आता तुम्ही म्हणला की मॉल्स पाहिजेत, मल्टिप्लेक्स यायला पाहिजे, थिएटर्स यायला पाहिजे, तर सरकार कशा पद्धतीने मदत करू शकतं या सगळ्या प्रोजेक्टमध्ये? तर ह्याच्यात नॉलेज नाही सर मला. म्हणजे असं किंवा ऑफकोर्स, पण एक इंजिनियर म्हणून असं मला वाटतं की त्यांना जागा उपलब्ध करून देणे, तुम्ही जसं म्हणला तसं कमी सवलतीच्या दरामध्ये किंवा जेवी मध्ये काहीतरी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. मला एक ते हिंट भेटली. आपल्या इथे जे अनयूज जागा आहे, गव्हर्नमेंटची, आपली धाराशिव शहरामध्ये गव्हर्नमेंटची अनयूज जागा भरपूर आहे, तिथे त्याने इम्प्लिमेंट करायला स्टार्ट करा. अगदी बरोबर. जसं की आता काही मोठ्या प्रोजेक्ट मध्ये ओपन स्पेस भरपूर आहेत, तिथं काही ना काही स्टार्ट करायला पाहिजे किंवा अथॉरिटी द्यायला पाहिजे. बरोबर. या गोष्टी थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे आणि या गोष्टी 5 वर्षानंतर होतील आपल्या इथं पॉसिबल, पण आता नाही. पण हे लवकरात लवकर करणं गरजेचं आहे, कारण की टेक्नॉलॉजी चेंज होते सर. बरोबर.
दुसरा पुढचा प्रोजेक्ट असं विचारणार आहे ते म्हणजे की आता तुम्ही अनेक प्रोजेक्ट केलेत माझ्या मते 450 प्रोजेक्ट असा मी तुम्हाला विचारला की जो आयकॉनिक प्रोजेक्ट म्हणू शकता आणि जो करताना एक वेगळा आनंद समाधान मिळालं किंवा तुम्ही स्वतः काहीतरी वेगळं केलंय त्या प्रोजेक्टमध्ये, ओके तर सर. त्या प्रोजेक्ट बद्दल काय सांगाल? ओके सर, एक आमचे शहाजी निंबाळकर म्हणून एक प्राध्यापक आहेत, टीचर आहेत आणि प्राध्यापकही आहेत. बरं. त्यांनी मला पहिला आले माझ्याजवळ प्लॅनसाठी. हं. ठीक आहे, नॉर्मली आपण मला म्हणले की सर माझं एक घर आहे, त्याला फक्त एक पार्किंग एक्सटेंड करायची सर मला. बरं. सिम्पली असं म्हणले की मला फक्त पार्किंगसाठी एक पाहिजे, थोडंफार तिथं बाथरूम जरी निघालं तरी ठीक आहे. म्हणलं ठीक आहे सर, जागा बघतो. तर त्यांची होती टोटली एक 1,500 स्क्वेअर फीट जागा. मला म्हणले सर त्याच्यामध्ये फक्त 1100 माझं बांधकाम आहे, जुनं बांधकाम आहे. जुनं म्हणलं तर आपल्या उस्मानाबादमधील, धाराशिवमधील जे जुने इंजिनियर आहेत त्या काळातलं, म्हणजे जे लेटेस्टचे आहेत. नाडे सर आले असतील आणि ते नाडे सरांचे, कारण की आम्हाला एवढं एक्सपिरियन्स झालं की आम्ही प्रोजेक्ट बघून आम्हाला कळते कुणाचे केलेलं आहे. तर नाडे साहेबांचा त्या टायमाचा आयकॉनिक प्रोजेक्ट होता तो. आणि म्हणलं सर किती वर्ष झाले? त्यांनी म्हणलं की सर कमीत कमी 40-50 वर्ष आमचे झाले म्हणे. म्हणलं ठीक आहे, एक्सटेंड करूया. मग प्लॅन वगैरे झालं, मार्किंग वगैरे चालू. मग मला येऊन त्यांनी बोलले की सर मी थोडं बजेट रेडी करतोय, थोडं मला मोठं काही करता येईल का? म्हणलं सर किती बजेट करताय? म्हणे सर मी सगळं माझं जे आहे ना FD बिफडी तोडून 30 ते 40 लाखाचं मी नियोजन करतो सर, काहीतरी बनवूया. म्हणलं ठीक आहे सर, पण म्हणे अट अशी आहे की ही तोडायचं नाही मला. बरोबर, हे आहे असं, कारण की जागाच नाही ना जर तिथं तोडायचं नाही. मग 2 दिवस फक्त विचार करण्यात गेले की आता तोडायचं नाही, बनवायचं तर आहे. मी जाऊन तिथं क्वालिटी चेक केली. खूप वर्ष झाले ना त्याला. बरोबर. खूप वर्ष आधी सगळी टेक्निक वेगळी होती त्या टाइमला, टेक्निकल सगळं गोष्टी वेगळ्या होत्या. मी थोडं बघितलं, स्टील वेगळं होतं. मग ती ग्राउंड फ्लोअर साठीच फक्त त्यांनी बांधलेलं होतं. असं G+1 G+2 त्यावेळेस नव्हतं, प्रोव्हिजनच नव्हतं. मग म्हणलं ठीक आहे सर, ह्याच्यावर काम करूया. आता हे होतं की हा जो स्क्वेअर प्लॉट आहे ह्याच्या एका कोपऱ्याला ते 1000 स्क्वेअर फीट त्यांनी कव्हर केलेलं होतं. बरोबर. 2 फेस चिटकून होत्या मागचे, कंपाऊंड वॉल सहित ते चिटकून होत्या. मागच्या साईडला बिल्डिंग, या साईडला एकदम बिल्डिंग होती की अशी बिल्डिंग होती, इथून सगळं उतार होतं त्याला. बरोबर. वन साईड होती पूर्ण. आणि मागच्या साईडला तुम्ही बघितलं तरी 15 ते 20 फूट असं रस्ता खाली जातोय, म्हणजे एवढं हाईट वर होती ती बिल्डिंग. म्हणलं ठीक आहे सर, करूया. मग थोडं जिओग्राफीला गेली, त्या एरियाचा थोडं स्टडी केली, रूम बघितला किती, म्हणजे त्याची क्वालिटी किती जास्त आहे ते चेक केली. ती लॅबला पाठवली सर. बरोबर. हा, लॅबला पाठवून ते चेक केलं आम्ही. तर स्ट्रेंथ वगैरे खूप चांगली आहे म्हणले, ठीक आहे. मग आजूबाजूला काही न तोडता ते बिल्डिंग आणि फेस सगळे चिटकून आहेत. बरोबर. नवीन कन्स्ट्रक्शन बनवायचं सर. मग आम्ही काय केलं की ती जी बिल्डिंग आहे जी नवीन प्लॅन वरती बनवलं आणि फ्रेमही सेपरेट केली आम्ही. तुम्हाला समजवायचं म्हणलं तर हा जुनी फ्रेम आहे, ह्याच्यावर एक कव्हरच बनवला आम्ही. हे पूर्ण. आणि पहिल्याचे घर होते 9 फुटाची हाईट होती त्या घराची. मग आम्ही पार्किंग स्टार्ट केली 13.5 फूट. बापरे. म्हणजे जो पार्किंगचा एरिया आहे ना तो एवढा मोठा ठेवला आणि हा सगळा पार्ट आहे ना कव्हर करत आलो. मस्त. आणि कॉलम जे स्लॅब होतं मागचं, जे स्लॅब आहे ना, स्लॅबला कटिंग करत खाली, म्हणजे कॉलम साठी सेपरेटली करून फुटिंग सर साईज बाय साईज, म्हणजे प्रॉपरली EMA स्ट्रक्चर कडून पूर्ण स्टडी करून त्या ह्याची बांधणी केली सर आम्ही. बापरे, क्या बात आहे. सो फारच वेगळा अनुभव पण होता. आणि सर आता सगळ्यात मोठं टिपिकल होतं की जी 9 फूट आहे आणि ह्याच्या वरती जी स्लॅब आहे ह्याच्यामध्ये जी गॅप राहणार आहे, बरोबर, ते काही करू शकत नव्हतं. मग आम्ही काय केलं सर, बॉक्स बनवले, पहिलं पूर्ण मटेरियल काढलं, त्यानंतर तो स्लॅब कटिंग करून POP डिझाईन राहते ना सर, ॲज इट इज बनवला सर. क्या बात आहे. आणि ते दिसायला एवढं सुरेख दिसतो आणि क्लायंट स्वतः सॅटिस्फाय. तर तिथं सर G+2 प्रोजेक्ट बनला सर त्याच्यावर. तेवढा फक्त बाथरूम वाढवण्या किंवा पार्किंग वाढवण्याच्या ऐवजी ते प्रोजेक्टच तेवढा G+2. आणि सर टेक्निकल ह्याच्यात आहे की आपल्या धाराशिव शहरामध्ये तेवढं टेक्निकल
कॉन्ट्रॅक्टर किंवा लेबर नाहीत, नाहीत बरोबर. त्यांच्याकडून करून घेण्यासाठी जी एक वेगळं वेगळं आनंद झाला ना, ती मोठं लक्झरी बंगलोज बांधण्यामध्ये सुद्धा नाही. नाही क्या बात आहे. सो आता दुसरा विचारायचं ते म्हणजे मगाशी जो आपण बोलता बोलता राहिला टॉपिक ते म्हणजे आता या फील्डमध्ये जे तुमचे तरुण इंजिनियर मित्र येत आहेत, हो. जी नवीन मुलं येतात त्या सगळ्यांना या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकण्यापूर्वी तुम्ही काय सक्सेस मंत्र देऊ शकता, त्यांना काय सल्ला द्याल त्यांना? तर मी सगळ्या माझ्या नवीन युथ मुलांना किंवा नवीन मित्रांना अशी तुम्हाला सगळ्यांना इच्छा दर्शवतो बरोबर की तुम्ही आहे ना करिअरला भिवू नका. तुम्हाला स्ट्रगल असेल 1-2 वर्ष तुम्हाला फक्त मार्केटमध्ये स्ट्रगल करावं लागेल, त्यानंतर हा जग तुमच्या मागं फिरून जाईल. तुम्हाला काही करण्याची गरज नाही. बरोबर सर इथं लोक भितात, सिक्युरिटी टाईप जॉब मला पाहिजे म्हणतात, ऍज अ सिक्युरिटी पाहिजे. बरोबर. पण बिझनेस मध्ये सर तुम्ही जॉब देऊ शकता. बिझनेस मध्ये तुम्ही जॉब देऊ शकता. बरोबर. आणि आपल्या तरुण भगिनींना पण मी विनंती करतो की हा जो पूर्ण एक सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चरल जी पूर्ण डिपार्टमेंट आहे त्याच्यात तुम्ही ऍज अ बिझनेस पण लक्ष द्या. कारण की तुमच्या इतकं कोणी दर्जेदार आणि सरळ मार्केटमध्ये कोणी नसतं. लेडीज एवढं सॉरी मला सांगायचं असं आहे की लेडीज आणि पुरुष ह्याच्यामध्ये काटेकोरपणा लेडीज मध्ये जास्त असतो. आणि ह्यांनी जर टेक्निकली या गोष्टी शिकल्या तर सर माझे मैत्रिणी आहेत काही पुण्याच्या किंवा मुंबईच्या, सर कमीत कमी एक प्रोजेक्ट 8-7 CRचा राहतो सर त्यांचा. म्हणजे त्यांनी डेअरिंग करणं गरजेचं आहे. पहिलं स्ट्रगल करतात त्यांनी. म्हणून सिक्युरिटी आणि आपल्या इथं समाजामध्ये काय सर मला पर्सनली मला थोडं हे सांगायचं इथं की जे लेडीज आहेत आमच्या धाराशिव शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे गव्हर्नमेंट पास आउट झाले तर जॉबसाठी जास्त न होता त्यांच्या घरचे काय म्हणतात की एखादा कोणी चांगला इंजिनियर मुलगा बघावं आणि लग्न करून द्यावं, किंवा एखादं चांगलं कॉन्ट्रॅक्टर बघावं, किंवा एखादं सरकारी नोकरदार बघावं लग्न करून. आणि काही काळानंतर सर माझ्या काही मैत्रिणी अशा बघितलं सर जर टॅलेंटेड आहेत, टॅलेंटेड म्हणजे 100 आउट ऑफ 90, 91, 92 घेणारे काय करतात सर घरी मी मेहंदीचं मला स्टेटस दिसतो, मला त्रास होतो सर पर्सनल की तू हे काय करते, काय शिकले आणि काय करते. मग ह्यांची म्हणजे एक इझी लाईफ ह्यांना बनवून दिलेली आहे. बरोबर. या गोष्टीचा थोडा त्रास होतो. दुसरं हा जसा एक आहे तसा दुसरा फॅक्टर एक आणखीन एक विचारायचं ते म्हणजे कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. आणि आपण ज्या एरियात आहे तो भूकंप प्रवण क्षेत्र आहे, तर अशा वेळेला स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स चेक करता किंवा काय पॅरामीटर बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे आपल्या कन्स्ट्रक्शनसाठी? सर कुठलाही नवीन स्टील जेव्हा मार्केटमध्ये येतो आम्ही पर्सनली आम्ही व्हिजिटसाठी आम्ही अप्रोच करतो. प्रत्येक वेळेसची गोष्ट आहे, आम्ही जाऊन हे अप्रोच करतो की व्हिजिट आम्हाला एकदा द्या. आम्ही जाऊन तिथं बघतो, सगळ्या गोष्टी करतात. जेव्हा क्वालिटी आम्ही मागून पण घेतो, आम्ही ऑफिसवर जाऊन तेव्हा त्याचे सॅम्पल्स पण घेतो. त्याचे रिपोर्ट्स पण बघतो, लॅब रिपोर्ट बघतो, फिजिकल कॅरेक्टर बघतो, केमिकल कॅरेक्टर्स बघतो. आणि त्यानंतर हे आम्हाला जिथं असं वाटलं की हा ग्रीन फ्लॅग आहे किंवा ग्रीन सिग्नल आहे हे आपण प्रेफर करू शकतो, जे आयुष्यभर चालू शकेल, त्यानंतर आम्ही पास करतो या गोष्टी. आणि दुसरं म्हणजे शेवटचा प्रश्न असा विचारायचा की आयकॉन स्टील तुम्ही आजवरच्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरले का? त्यांच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस बद्दल दोन्ही बद्दल तुमचा फीडबॅक कसा आहे? सर माझे जे आहे ना, मी जेव्हा टेक्निकल मी पर्सनली जेव्हा मी रेफर करतो, मी पहिला तर हा स्टील रेफर करतो. आणि सेकंड एरिया ते मालकांच्या ह्याच्यावर डिपेंड असतं की त्यांनी कुठलं घ्यायचं. आम्ही तर काय 3-4 आम्ही देतो, त्यामध्ये आम्ही आयकॉन हा फर्स्ट. माझे तुम्ही बॉन्डवर किंवा माझ्या अग्रीमेंटवर जरी बघितलं ना तर XYZ स्टील पेक्षा मी थोडा व्हॅल्यू ह्याला जास्त देतो, कारण की ह्याची फिजिकल कॅरेक्टर चांगले आहेत,